आपण नेहमी फ्लावरची भाजी ऐकली असेल, पण आज मी तुम्हाला फ्लावरच्या भाजीचा वेगळा प्रकार करून दाखवणार आहे। चवीला पण छान, झणझणीत आणि कमी साहित्यात टेस्टी अशी रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज मी बनवणार आहे फ्लावरची चटणी। त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल फ्लावर। तर एवढ्या फ्लावरची मी चटणी करणार नाही, अर्ध्या फ्लावरचीच करणार आहे। त्याच्यासाठी मिरची लागेल, लसूण लागेल, कोथिंबीर लागेल आणि आपल्याला तेल आणि मीठ लागेल। आता मी ही फ्लावर कापून घेणार आहे। हिला छान असं बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आपण ही फ्लावर सगळी बारीक कापून घेणार आहोत। अशा प्रकारे मी आता ही फ्लावर छान बारीक कापून घेतलेली आहे। आता मी याला वाटून घेणार आहे। आता मी ही फ्लावर छान अशी बारीक वाटून घेणार आहे। अशा प्रकारे जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता मी सगळी फ्लावर वाटून घेणार आहे। अशा प्रकारे स्वच्छ धुवून आणि मी वाटून घेतलेली आहे आता या फ्लावरला। आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आता मी ह्या मिरच्या भाजून घेणार आहे। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। आता मी याच्यामध्ये हे लसूण सुद्धा भाजून घेणार आहे। आता मी मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे। आता मी 1 चम्मच तेल टाकून घेणार आहे। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये टाकणार आहे मी जिरा। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आता मी ही फ्लावर वाटलेली ती टाकणार आहे। आता मी याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेणार आहे। याला छान असं मिक्स करून घेणार आहे। आणि आता याला 5 मिनिटांसाठी वाफवून शिजवणार आहे। अशा प्रकारे मी मिरची आणि लसूण वाटून घेतलेली आहे। 5 मिनिटांनंतर आपण फ्लावर बघणार आहोत। आता मी याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकणार आहे। परत याला आता मी 5 मिनिटं वाफू देणार आहे।
आता 5 मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये मिरची आणि लसूण मिक्स करून घेणार आहोत। माझ्या अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। याला छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे कोथिंबीर, खाण्यासाठी रेडी आहे आता आपली फ्लावरची चटणी। कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।